अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा राज्यात पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला असून सरकारने आपली भूमिका स्पष्ट न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत राज्यांना अधिकार दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. मात्र राज्य सरकार यावर अद्याप कोणतीही ठोस भूमिका मांडत नसल्याचा आरोप माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केला आहे. सरकारने या संदर्भात लपवाछपवी न करता आपली नक्की काय भूमिका आहे हे जनतेसमोर स्पष्ट करावे, अशी मागणी बडोले यांनी केली आहे. याच मागणीसाठी येत्या 25 एप्रिल रोजी गोंदिया येथे भव्य आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात सुमारे 7,000 नागरिक आणि कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती स्वतः राजकुमार बडोले यांनी दिली आहे. जर सरकारने तातडीने पावले उचलली नाहीत तर हे आंदोलन राज्यभर तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज उपवर्गीकरण करण्याच्या बाबतीमध्ये बोलताना एवढंच सांगायचं आहे की एक तर वस्तुनिष्ठ आणि सांख्यिकीय डेटा जर बदर समितीनं जर ठेवला असेल, कारण सरकारनं त्याच्यामध्ये जो GR काढला 10 एप्रिल 2026ला जो GR काढला त्याच्यामध्ये फक्त 5च दिवस दिले गेले होते का 5 दिवसामध्ये तुम्ही सगळे तुम्हाला जे काय वाटते अपेक्षित ते तुम्ही सरकारच्या इथं पोर्टलवर तुम्ही पाठवा. परंतु काय म्हणायचं त्या अहवालात काय म्हटलं तेच जर माहीत नसेल तर ते अहवाल कसे पाठवणार हा मोठा विषय. आणि म्हणून आमची मागणी या माध्यमातून या ठिकाणी एवढीच आहे की हा अहवाल एकतर सर्वत्र केला पाहिजे, हा अहवाल लोकांच्या पुढे आला पाहिजे आणि त्या अनुषंगानं वस्तुनिष्ठ डेटा जर लोकांच्या पुढे आले आणि कोणत्या जातीला किती आरक्षण दिलं गेलं आहे, कोणत्या जातीला काय काय त्याच्यामध्ये दिलं गेलं आहे, या सगळ्या गोष्टी समाज माध्यमांच्या पुढे लोकांच्या पुढे आल्या त्याच्यानंतरच त्याच्यावर सरकार कार्यवाही जी काय करायची ते अपेक्षित आहे. अदरवाईज त्याच्यातला मूळ हेतू आहे का माननीय बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हटलं होतं की अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करता येत नाही कारण तो एक संघ आहे. सर्वोच्च न्यायालयानं जो 1 ऑगस्ट 2024ला निर्णय दिला असेल त्या निर्णयाच्या विरोधामध्ये संसदेमध्ये पण कायदा करून घेतला पाहिजे का बाबा हा उपवर्गीकरण करता येत ना, म्हणजे विषयच मार्गी लागू शकतो. राज्य सरकारला जर वाटत असेल तर त्या बाबतीमध्ये त्यांनी हा जो सांख्यिकी आणि वस्तुनिष्ठ डेटा हा सार्वजनिक करावा या आणि त्याच्यानंतरच याच्यावर जी कार्यवाही त्यांना वाटते अपेक्षित ती जनतेपुढे येऊ द्यावी. आणि दुसरं त्याच्यातलं महत्त्वाचं आहे की बदर समितीनं कोणत्याही एकाही 59 जातीमधल्या कोणत्याही माणसाला कोणत्याही राजकीय सामाजिक इतर क्षेत्रात कामं करणारी लोक आहेत त्यांच्या कधी बैठका घेतल्या नाही, विभागनीय त्यांना कुठं बोलवण्यात आलं नाही, तो पण ह्या केलं पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट 340 अनुच्छेद प्रमाणे जेव्हा म्हटलेलं आहे 341 प्रमाणे का भारतीय संविधानामध्ये त्याच्यात परिच्छेदातच आहे का अनुसूचित जातीचे जे काही विषय असतील ते अनुसूचित जातीय आयोग केंद्रातला संविधानिक आयोग निर्माण केला गेला आहे. राज्यात संविधानिक आयोग निर्माण असताना त्या आयोगाला बाजूला सारून तिथं वैधानिक आयोग एक केला गेला न्यायमूर्ती बदर यांच्या अध्यक्षतेखाली, ते पण चूक आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सरकारला विनंती करण्यासाठी त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी का हा जो आयोग आहे बदर समितीनं जो अहवाल दिला या अहवालाला विरोध दर्शवण्यासाठी या अहवालामध्ये जे काय असेल तो आयोग सार्वजनिक करण्याच्या दृष्टीनं आम्ही 25 तारखेला म्हणजे 25 एप्रिल 2026ला गोंदियामध्ये एक मोठा आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहोत. साधारणतः त्याच्यामध्ये 7,000च्या जवळपास लोक असतील आणि त्या दृष्टीनं या ठिकाणी आंदोलनाची सुरुवात गोंदिया जिल्ह्यातून आपण करत आहोत. आणि त्या आंदोलनामध्ये साधारणतः 7,000 पेक्षा जास्त लोक असतील. आणि हा मला वाटते कोणत्या ठिकाणी जयस्तंभ आंबेडकर चौकामध्ये हा आपण आंदोलन करणार आहोत. आणि त्यानंतर आपण जे काही सरकारला निवेदन आहेत ते दिल्या जातील. राधाकिसन चुटे, जिल्हा प्रतिनिधी, NTV न्यूज मराठी, गोंदिया.